कालयात्री. लेखक अक्षय ठोंबरे. अभिवाचक विशाखा कुलकर्णी. कालयात्री. भरधाव गाड्यांनी गजबजलेला हायवे समोर होता. अतिशय वेगाने गाड्या येत जात होत्या. अनिश त्या गाड्यांकडे पाहत एका बाजूला उभा होता. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. अंगातले कपडे धुळीने माखले होते. पाठीवरच्या दप्तराचं ओझं त्याला नकोसं झालं होतं. तो गाड्यांकडे बघत होता खरा, पण खरं तर तो स्वतःच्या विचारातच हरवला होता. एका क्षणी त्याच्या मनात भीषण विचार आला. सगळं संपून टाकावं हा एकच मार्ग आहे. त्याला एक ट्रक भरधाव वेगाने येताना दिसला. त्याने मन घट्ट केलं. खांद्यावरचं दप्तर टाकून दिलं. डोळे मिटले. आता 2 पावलं पुढे टाकायची बस. अनिश पुढे जाणार एवढ्यात त्याच्या खांद्यावर एक मजबूत हात आला. अनिशने डोळे उघडले एवढ्यात तो ट्रक जोरात हॉर्न मारत निघून गेला. अनिश एकदम भानावर आला. त्याने मागे वळून पाहिलं तर एक सुटाबुटातला अतिशय देखणा हसतमुख माणूस उभा होता. अरे, मला जरा हे हॉटेल कुठे आहे सांगतोस का? त्याने विचारलं. अनिश पुरता भांबावला होता. भावनेच्या भरात आपण काय करणार होतो याची त्याला जाणीव झाली. त्याला एकदम रडूच कोसळलं. अरे अरे काय काय झालं तुला बाळा? का रडतोयस तू? त्या माणसाने पुन्हा प्रेमाने विचारलं. पण अनिशला काही बोलवेना. शेवटी तो माणूसच जरा आजूबाजूला बघत बोलला. हे बघ, इकडे खूप ऊन आहे. आपण तिकडे सावलीत जाऊन बोलूयात. असं म्हणत त्याने एका झाडाकडे बोट दाखवलं. त्या झाडाखाली एक गाडी पार्क केलेली होती. अनिशने होकारार्थी मान हलवली. त्या माणसाने त्याचं दप्तर उचललं आणि दोघेही त्या झाडाकडे गेले. त्या माणसाने अनिशला पाणी प्यायला दिलं. अनिश घटाघटा पाणी प्यायला लागला. आपल्याला किती तहान लागली होती याची पहिल्यांदाच त्याला जाणीव झाली. पण प्यायल्यावर त्याला खूपच बरं वाटलं. हळूहळू त्या मगाच्या प्रसंगातूनही तो बाहेर आला. हे सगळं होईपर्यंत तो माणूस शांतपणे उभा होता. आता बरं वाटतंय का तुला? त्या माणसाने विचारले. अनिशने होकारार्थी मान डोलवली. हां, आता सांग, कोण तू? कुठे राहतोस? काय झालं तुला? त्या माणसाने विचारलं. मी अनिश महाजन. मी कोथरूडमध्ये राहतो आणि तिकडेच माझी शाळा पण. अभिनव विद्यालय. अनिशने अडखळत सांगितलं. कोथरूड? मग तू इकडे काय करतोयस? तोही एकटाच? त्या माणसाने आश्चर्याने विचारलं. अनिश काही बोलला नाही. गप्पच उभा होता. त्या माणसाला लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो अनिशला म्हणला, अनिश, आपण असं करूयात का? ते समोर हॉटेल आहे ना, आपण तिथे जाऊयात. मला ना जाम भूक लागली. तू पण थोडं खा. आपण खाता खाता गप्पा मारूयात. अनिश थोडा अविश्वासाने त्या माणसाकडे पाहायला लागला. ते ओळखून तो माणूस म्हणला, घाबरू नकोस, मी तुला काहीही करणार नाही. केली तर मदतच करेन. डोंट वरी, ओके? ठीक आहे म्हणून अनिशने दप्तर घेतलं आणि दोघेही हॉटेलमध्ये गेले. त्या माणसाने दोघांची खाण्याची ऑर्डर दिली. मग अनिशकडे वळून तो म्हणला, हां अनिश, आता सांग, काय झालंय? तू कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहेस का? काका, आज आमच्या 6 परीक्षेचा निकाल लागला. त्यात मी गणित आणि विज्ञानात नापास झालोय आणि बाकीच्या विषयातही मला खूपच कमी मार्क मिळालेत. आता आई बाबा मला खूप ओरडतील. त्यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी त्या अजिबात पूर्ण करू शकलो नाहीये. परीक्षेच्या आधी मी खूप वेळ नुसता खेळण्यात आणि टीव्ही बघण्यात वाया घालवला. नीट अभ्यासच केला नाही. खरं तर मला पेपर्स खूप अवघड गेले होते, पण मी घरी खोटंच सांगितलं की सोपे गेले म्हणून.
आता मला घरी जायची खूप भीती वाटतेय, म्हणून मी शाळेतून पळून आलो. मनात खूप विचार येत होते. आता काय होईल, लोक मला हसतील. मग असं वाटलं की हे असं फेल्युअर काय कामाचं, त्यापेक्षा नकोच तो जीव. म्हणून मी ते मगाशी. अनिशला पुढचं बोलवलं नाही. अरे, 6 परीक्षेत नापास झालास म्हणून तू जीव देणार होतास? त्या माणसाने विचारलं. वेडायस का तू? एका परीक्षेत नापास झालास म्हणून लगेच सगळं संपतं असं नाही. तुला तुझी चूक समजली आहे ना? मग झालं तर. अजून जोमाने अभ्यास कर आणि वार्षिक परीक्षेत चांगले मार्क मिळव. तुझे आईबाबा तुझ्यावर किती प्रेम करतात. जर तुला काही झालं असतं तर त्यांना काय वाटलं असतं याचा विचार केलायस? अनिशला आता खऱ्या अर्थाने त्याची चूक कळाली होती. एवढ्यात त्यांनी ऑर्डर केलेलं खाणं आलं. खूप भूक लागल्यामुळे त्याने अक्षरशः बकाबका खायला सुरुवात केली. तो माणूस हे सगळं हळूच गालातल्या गालात हसत बघत होता. त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली. अनिश, प्रत्येक रात्रीनंतर जसा दिवस येतो ना, तसं प्रत्येक अपयशानंतर यश नक्कीच येतं. फक्त त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. पण काका, मी खूप अभ्यास केला होता हो. अगदी मनापासून केला होता. आणि तरीही मला जर कमी मार्क पडले किंवा मी परत नापास झालो तर? अनिशने विचारलं. तर पुन्हा प्रयत्न करायचे. पण लक्षात ठेव, जेव्हा अपयशानंतर आपण पुन्हा प्रयत्न करतो तेव्हा ते नक्कीच आधीपेक्षा सुधारित असतात. कारण अपयश आपल्याला आपण काय करायला नाही पाहिजे हे शिकवतं. तो माणूस म्हणला. म्हणजे? अनिशने विचारलं. तुला असं नाही समजणार. त्यासाठी तुला एका नापास मुलाला भेटावं लागेल. तू खाणं संपव, मग आपण त्या मुलाला भेटायला जाऊयात, तो माणूस म्हणला. अनिशला नीट काही समजलं नाही. त्या दोघांनी शांतपणे खाणं संपवलं. मग त्या माणसाने खिशातून एक घड्याळ काढलं आणि अनिशच्या मनगटावर बांधलं. तो अनिशकडे बघून हसला आणि त्याने त्याच्या घड्याळावरचं एक बटण दाबलं. त्या क्षणी ते हॉटेल त्यांच्या भोवती गोल फिरायला लागलं. अनिशला हे काय होतंय ते समजेना. आता त्या हॉटेलच्या फिरण्याचा वेग प्रचंड वाढला. अनिशने डोळे घट्ट मिटून घेतले. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा ते हॉटेल नाहीसं झालं होतं. अनिश आणि तो माणूस एका मोठ्या आलिशान ऑफिसमध्ये बसले होते. त्या ऑफिसमध्ये अनेक काचेची कपाटं होती. त्यात विविध प्रकारच्या गोष्टी ठेवल्या होत्या. त्यांना तारा गुंडाळल्या होत्या. काही कपाटात पुस्तकं होती. ऑफिस आलिशान असलं तरी त्याची स्टाईल एकदम जुन्या पद्धतीची होती. अनिश ते ऑफिस कुतूहलाने न्याहाळत होता. बघता बघता त्याला एक काचेचं केबिन दिसलं. त्या काचेपलीकडे एक रुबाबदार माणूस काम करत बसला होता. त्याचे केस भुरकट रंगाचे होते. चेहऱ्यावरून तो अतिशय बुद्धिमान दिसत होता. त्याने घातलेला सूट त्याचा रुबाबदारपणा अधिकच वाढवत होता. पण तो माणूस निश्चितच भारतीय नव्हता. काका, कुठे आलोत आपण? अनिशने उत्सुकतेनं विचारलं. आपण आत्ता अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये आहोत आणि हे साल आहे जानेवारी 1915 आणि आपण त्यांना भेटायला इथे आलोय, त्या माणसाने माहिती पुरवली. जानेवारी 1915? हे कसं शक्य आहे आणि ते कोण आहेत? आपण इथे का आलोय? अनिशने प्रश्नांची सरबत्तीच केली. चल, समजेल तुला, तो माणूस एवढंच म्हणला आणि अनिशला त्या केबिनकडे घेऊन गेला. त्याने केबिनचं दार वाजवलं आणि विचारलं, आत येऊ का? आत्ता नको, थोड्या वेळाने या, मी आत्ता कामात आहे, आतून आवाज आला. त्या माणसाने दरवाजा हळूच उघडला आणि म्हणला, सर, मी आहे, आत येऊ का? तुम्हाला कोणाला तरी भेटवायचंय. त्या माणसाला बघताच ती आतली व्यक्ती आनंदाने म्हणली, अरे, तू आहेस होय, ये ये, काही हरकत नाही. आणि हा छोटा पाहुणा कोण आहे?
सर, हा अनिश महाजन. याला मुद्दाम तुम्हाला भेटायला आणलंय, तो माणूस म्हणला. आणि अनिश, हे सर थॉमस अल्वा एडिसन. अनिशने ते ऐकलं आणि त्याला काय बोलावं ते सुचेच ना. एकाच वेळी आनंद, आश्चर्य, भीती, गोंधळ या सगळ्याचा अनुभव त्याला आला. त्या माणसाला त्याची परिस्थिती कळली. घाबरू नकोस अनिश, ते भूत नाहीये. आपण त्यांच्या काळात म्हणजे भूतकाळात आलो आहोत. सतत अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न केले की काय होतं हे दाखवायला मी तुला इथे आणलंय, तो माणूस अनिशला म्हणला. तेवढ्यात स्वतः एडिसन अनिशशी बोलू लागले. हॅलो यंग मॅन, हाऊ आर यू? आय एम फाईन सर, थँक्यू. एडिसन म्हणजे तुम्ही ते ज्यांनी इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला, अनिश अडखळत बोलला. हो अनिश, हे तेच आहेत. सर, तुम्ही पहिला बल्ब जेव्हा तयार केला तेव्हा तुम्हाला कसे आणि किती अडथळे आले ते याला कळावं म्हणून याला इथे आणलंय. ऑफकोर्स, मी नक्की सांगेन त्याला. सो यंग मॅन, गोष्ट सुरू होते 1875च्या आसपास. तोपर्यंत मी अनेक छोटे मोठे शोध लावले होते. अनेक गोष्टींवर संशोधन केलं होतं. पण मला बनवायचा होता इलेक्ट्रिक बल्ब, जो अंधारातही म्हणजे रात्रीही आपल्याला प्रकाश देईल. मी माझे प्रयोग सुरू केले होते. माझ्या आधीही अनेकांनी प्रयत्न केले, पण त्यांना जमलं नाही म्हणून त्यांनी सोडून दिलं. मी मात्र संशोधन करतच राहिलो. तुला काय वाटतं, किती वेळा अपयश आलं असेल? एकदा, अनिशने विचारलं. नाही. मग 2दा? नाही. मग 5-6 वेळा? नाही. अजून थोडं जास्त वेळा. 10 वेळा? 1000 वेळा, एडिसनने सांगितलं. 1000 वेळा? अनिशने आश्चर्याने विचारलं. हो. त्यानंतर मी पहिला बल्ब बनवला 1879 मध्ये. आता मला सांग, जर मी प्रयत्न सोडून दिला असता तर बल्बचा शोध लागला असता का? कदाचित लागलाही असता. पण माझ्याकडून नाही लागला याचं मला वाईट वाटलं असतं. आणि तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मला मुळी 1000 वेळा अपयश आलंच नाही. उलट मला 1000 असे धातू कळले की ज्याचा उपयोग कधीच बल्बमध्ये होऊ शकत नाही. प्रत्येक अपयश हे आपल्याला नवीन काही ना काहीतरी शिकवत असतं. एडिसननी माहिती पुरवली. त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्यानंतर मी खूप शोध लावले. 900 पेक्षा जास्त शोधांची पेटंट्स घेतली. खूप यश कमवलं. पण मागच्या महिन्यात एक मोठी घटना घडली. आमच्या प्रयोगशाळेला आणि ऑफिसमधल्या इमारतींना आग लागली. त्यात आमच्या सगळ्या इमारती जळून खाक झाल्या. माझे सगळे पेटंट्स, इक्विपमेंट्स सगळे जळून गेले. अनिश डोळे विस्फारून ऐकत होता. म्हणजे पुन्हा फेल्युअर? तो एकदम बोलून गेला. नाही, उलट त्या आगीत माझ्या आजवरच्या सगळ्या चुका नष्ट झाल्या. आता मी नव्याने सुरुवात केलीये. इथून पुढे मी त्या सर्व चुका टाळून नवीन शोध लावेन. मी पुन्हा चूक करेन, कारण मीही माणूस आहे. माझ्याकडून चूक होईलच, पण मी नवीन चूक करेन, कारण ती चूक मला नवीन काहीतरी शिकवेल, एडिसन म्हणले. अनिश भारावून गेला. आज त्याला आपल्या अपयशाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला होता. हे खरं आहे की स्वप्न हेच त्याला समजत नव्हतं. काय बोलावे तेही त्याला सुचेना. अनिश बरोबर आलेल्या माणसाला ते कळलं आणि तो म्हणला, अनिश, आता कळलं की आपण इथे का आलो? अपयश हा कधीच अंत म्हणजे एंड नसतो, तर ती असते नवीन सुरुवात. हेच मला तुला दाखवून द्यायचं होतं. आय होप तुला नक्कीच समजलं असेल. चला, आता परत जायची वेळ झाली. थँक्यू सो मच सर फॉर युअर प्रेशियस टाइम अँड हेल्प. असं म्हणून त्या माणसाने त्याच्या घड्याळाचं बटन दाबलं. पुन्हा एकदा ती खोली वेगाने फिरू लागली. अनिशने डोळे मिटले.
जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा ते पुन्हा त्या हॉटेलमध्ये होते. काका, हे सगळं काय होतं? हे खरं होतं की खोटं? मला काही समजत नाहीये, अनिशने विचारलं. अनिश, तू आत्ता जे बघितलं आहेस ते कधीच कोणालाही सांगू नकोस. हे आपलं सिक्रेट आहे. फक्त आत्ता तू जे शिकलास ते कधीही विसरू नकोस. चल, आता मी तुला घरी सोडतो. आणि हो, जर तुला माझी अभ्यासात मदत लागली तर मी तुला दर शुक्रवारी कोथरूडच्या बागेत संध्याकाळी 6 वाजता भेटेन. अनिशने होकारार्थी मान हलवली आणि ते दोघे अनिशच्या घरी आले. तोपर्यंत अनिशच्या घरी निकाल आणि तो शाळेतून निघून गेला ही बातमी आईबाबांना कळली होती. आईबाबा दोघेही खूप काळजीत होते. त्या माणसाने अनिशला घरी सोडलं. अनिशला बघून आईबाबांनी त्याला घट्ट मिठी मारली. आईबाबांचे चेहरे बघून त्या माणसाने त्याला काय घडलं तो सगळा प्रकार सांगितला. मग मात्र अनिशच्या आईवडिलांनी त्या माणसाचे खूप आभार मानले आणि तो माणूस निघून गेला. वडील अनिशला जवळ घेत म्हणले, बाळा, आम्हाला तुझ्या गुणांची चिंता नाही, आम्हाला तुझी काळजी आहे. पुन्हा प्रयत्न कर. पुन्हा अपयश आलं तरी चालेल, पण असा वेडेपणा पुन्हा करायचा नाही हं. त्या रात्री अनिश खूप रडला. पण आता ते रडणं वेगळं होतं. दुःखाचं नव्हे तर नव्या जिद्दीचं होतं. तो अनोळखी माणूस अधूनमधून येत राहिला. तो म्हणायचा, गणित हे कोडं नाही, तो खेळ आहे. विज्ञान म्हणजे कंटाळवाणा विषय नाही, ते निसर्गाचं रहस्य उलगडणं आहे. तो अनिशला शिकवत असे. दररोज थोडा वेळ सातत्याने अभ्यास हाच मोठा बदल घडवतो. प्रयत्नांती परमेश्वर. देव मदत करतो, पण त्याला तुझा प्रयत्न दिसायला हवा. हळूहळू दिवस गेले, महिने गेले आणि वार्षिक परीक्षेचा निकाल लागला. अनिश वर्गात पहिला आला होता. गणितात 95, विज्ञानात 97 मार्क मिळाले होते. संपूर्ण शाळा थक्क झाली. शिक्षक म्हणले, ही खरी मेहनतीची ताकद आहे. अनिश, तू सगळ्यांसाठी प्रेरणा आहेस. तो आनंदाने धावत त्या माणसाला भेटायला गेला. काका, मी पहिला आलो, अनिश आनंदाने म्हणला. तो माणूस हसला. हो अनिश, मला माहितीये. संधी प्रत्येकासाठी दार उघडते, पण त्या दारातून जाण्याची जिद्द असणं महत्वाचं असतं. तू ती जिद्द दाखवलीस. अनिशने विचारलं, काका, खूप दिवसापासून तुम्हाला विचारायचंय, तुम्ही कोण आहात आणि मला इतकी मदत का करताय? माणूस शांतपणे म्हणला, मी एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे. माझ्या 4 कंपन्या आहेत. मी अनेक गोष्टींचे शोध लावले आहेत, त्याची पेटंट्सही घेतली आहेत. एकूणच मी खूप यशस्वी आहे. पण मी नक्की कोण आहे ते सांगू? मी तुझं भविष्य आहे. म्हणजे मी तूच आहेस, फक्त भविष्यातला. मी जसे अनेक शोध लावले तसा अजून एक शोध लावला, तो म्हणजे कालयंत्राचा, जे फक्त माझ्याकडे आहे. त्याचा वापर करून मी अनेक मोठ्या व्यक्तींना भूतकाळात जाऊन भेटू शकतो. जसं मी तुला एडिसन सरांना भेटवलं तसंच. मी खरं तर तुलाच भेटण्यासाठी आलो होतो, पण तू तेव्हा काहीतरी वेगळंच करायला निघालास. जर तू त्या दिवशी हार मानली असतीस तर मी अस्तित्वातच नसलो असतो. मी फक्त तुला वाचवलं नाही, मी स्वतःलाही वाचवलं. अनिश स्तब्ध झाला. तो माणूस जवळ आला आणि म्हणला, आता माझं काम पूर्ण झालं. आता मी निघतो. आता आपली भेट होणार नाही, पण मी सांगितलेलं विसरू नकोस. असं म्हणून त्या माणसाने हातातल्या घड्याळाचं बटण दाबलं. पुन्हा एकदा सगळं फिरू लागलं आणि क्षणार्धात तो माणूस नाहीसा झाला. नाहीसा झाला की निघून गेला? काही असो, पण आता तो माणूस तिथे नव्हता. अनिशच्या मनात मात्र त्याचे शब्द रुंजी घालत होते. जसं प्रत्येक रात्रीनंतर दिवस असतो, तसं प्रत्येक अपयशानंतर यश मिळतंच, जर आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलो तर.